एक्झामिनेशनला बसण्याची परवानगी दिली जात नाही। अटेंडन्स अत्यंत महत्त्वाचा आहे। 9 ते 12 कंपल्सरी रीडिंग अवर्स असतात। पीजी मध्ये उत्कृष्ट मार्क्स मिळवणे अत्यंत आवश्यक आहे। हे संदेश केवळ औपचारिक समजू नका। नमस्कार, मी प्रमोद भिरुड, रजिस्ट्रार डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव। प्रिय पालकांनो, पालक टीचर मीटिंगला सर्व पालकांशी भेटायची व बोलायची खूप इच्छा होती, परंतु कमी उपस्थिती होती। त्यामुळे काही गोष्टी पालकांना सांगणे खूप आवश्यक वाटले, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद करीत आहोत। आदरणीय पालकांनो, सर्वप्रथम आपल्या मुलांना डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश दिल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो। प्रत्येक पालकाचे एक स्वप्न असते, माझा मुलगा किंवा मुलगी एक यशस्वी आणि चांगला डॉक्टर व्हावा। हेच स्वप्न आपण पाहता आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हीही दिवस रात्र प्रयत्न करत आहोत। डॉक्टर होण्याचा हा प्रवास केवळ बुद्धिमत्तेचा नसून शिस्त, सातत्य, मेहनत, वेळेचे नियोजन आणि पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या समन्वयाचा प्रवास आहे। या प्रवासात पालकांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। पहिला भाग, अटेंडन्स अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या महाविद्यालयाकडून आपल्या मुलांच्या लेक्चर, प्रॅक्टिकल, क्लिनिकल पोस्टिंग मधील अटेंडन्स बाबत नियमितपणे व्हॉट्सअप आणि SMS द्वारे आपल्याला माहिती पाठवली जाते। कृपया हे मेसेज आपण गांभीर्याने घ्यावे, नियमितपणे ते वाचावेत। विद्यापीठाच्या नियमानुसार थेअरीचा अटेंडन्स हा 75% असणे आवश्यक आहे। प्रॅक्टिकल किंवा क्लिनिकल पोस्टिंगचा अटेंडन्स हा 80% असणे आवश्यक आहे। तसेच AEBSचा अटेंडन्स हा 80% असणे आवश्यक आहे। यापैकी कोणतीही अट पूर्ण नाही झाल्यास आपल्या पाल्यांना युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनला बसण्याची परवानगी दिली जात नाही। दुसऱ्या भागात इंटरनल असेसमेंट आणि प्रिलिमिनरी एक्झामबद्दल आपण बोलूया। दर 3 महिन्यांनी इंटरनल असेसमेंट परीक्षा घेतली जाते आणि युनिव्हर्सिटी परीक्षेच्या 1 किंवा 2 महिन्याआधी प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाते। ह्या परीक्षेत कमी गुण असल्यास फायनल युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनला बसण्याची परवानगी मिळत नाही। म्हणून ह्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सिरियसली अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्याकरता पालकांनी त्यांना वारंवार विचारणा केली पाहिजे। तिसऱ्या भागामध्ये कंपल्सरी रीडिंग अवर्सचे काय महत्त्व आहे मी तुम्हाला सांगणार आहे। आमचं असं एकटं महाविद्यालय आहे की जिथे रात्री 9 ते 12 कंपल्सरी रीडिंग अवर्स असतात। कारण दररोज नियमित वाचन केल्याशिवाय, क्लिनिकल डिस्कशन केल्याशिवाय, प्रॅक्टिकल, सेल्फ स्टडी, केस डिस्कशन आणि रिव्हिजन एवढ्या गोष्टी केल्याशिवाय विद्यार्थ्यांचा पूर्ण अभ्यास होत नाही। याच उद्देशाने प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही दररोज रात्री 9 ते 12 रीडिंग अवर्स ठेवलेले आहेत। या काळामध्ये, या वेळेमध्ये विद्यार्थी मोबाईलपासून दूर राहून शांत वातावरणात अभ्यास करतात। अभ्यासाची त्यांना सवय लागते, विषय अधिक चांगला समजतो, क्लिनिकल नॉलेज वाढते, नीट PGसाठी मजबूत पाया तयार होतो। सर्वात महत्त्वाचा विषय आहे पालकांनो, चौथ्या भागामध्ये आपण नीट PGचा विचार करणार आहे। आजच्या काळात फक्त MBBS पूर्ण करून चांगले करिअर घडविणे कठीण झालेले आहे। चांगल्या शाखेत पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जर आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल तर नीट PG मध्ये उत्कृष्ट मार्क्स मिळवणे अत्यंत आवश्यक आहे। ती MBBSच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या अभ्यासाचा परिणाम असते। नीट PGचा अभ्यास हा पूर्ण 5 वर्ष केल्यानंतरच खऱ्या अर्थाने अभ्यास होत असतो। 5व्या भागामध्ये पालकांकडून काही आमच्या अपेक्षा सुद्धा आहेत। आम्ही विद्यार्थ्यांबाबतची प्रत्येक महत्त्वाची माहिती नियमितपणे आपणापर्यंत पोहोचवत असतो, जसे की इंटरनल असेसमेंट, अटेंडन्स, रीडिंग अवर्स, डिसिप्लिन, एक्झामिनेशन। या प्रत्येक बाबतीत वेळोवेळी आपणास मेसेज पाठवले जातात। हे संदेश केवळ औपचारिक समजू नका, तर ते तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी दिलेली वेळेवरची सूचना आहे, अर्ली वॉर्निंग आहे। कृपया त्याकडे दुर्लक्ष करू नका। विद्यार्थी अनेकदा सत्य लपवतात। आमच्या अनुभवातून वारंवार एक गोष्ट दिसून आली आहे, अनेक विद्यार्थी पालकांना सर्व गोष्टी सांगत नाही। एखाद्या वेळेला काही कमी मार्क्स असतील, अटेंडन्स कमी असेल तर ते आपल्यापासून लपवून ठेवतात। आपल्याशी खोटं बोलून आपल्याला पटवलं जातं, अभ्यास ते नियमित करत नाही आणि घरी सर्व व्यवस्थित आहे असं सांगतात। त्यामुळे पालकांना बऱ्याच वेळेला सत्य खूप उशिरा समजते आणि तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते। महाविद्यालयाचा प्रत्येक संदेश म्हणजे इशारा असतो, हे समजून घ्या पालकांना। जर महाविद्यालयाकडून एखादा मेसेज आला तर तो विनाकारण आम्ही पाठवलेला नसतो। कृपया आपल्या पाल्याशी त्या मेसेज संदर्भात शांतपणे चर्चा करा, त्याचीही बाजू ऐका, पण आवश्यक असल्यास HODंना
महाविद्यालयाला संपर्क साधा, कारण आम्ही कोणत्याही विद्यार्थीविरुद्ध तक्रार करत नसतो. आम्ही त्याच्या भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रेम करा पण अति लाड करू नका. प्रत्येक आईवडिलांचे आपल्या मुलांवरती प्रेम असते, परंतु काही वेळा हेच प्रेम अति संरक्षणात ओव्हर प्रोटेक्शनमध्ये बदलते. माझा मुलगा चुकीचे करूच शकत नाही, माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे, कॉलेजच चुकीचं असू शकेल, अशी भूमिका घेतल्यास विद्यार्थ्यांच्या चुका दुरुस्त होत नाहीत, त्या अधिक वाढतात. आज झालेली छोटी चूक उद्या आयुष्यभराची मोठी समस्या बनू शकते. योग्य वेळी घेतलेली कठोर भूमिका आयुष्य वाचवते. आज विद्यार्थ्याला थोडासा राग आला, थोडे वाईट वाटले तरी चालेल, पण उद्या त्याचे करिअर वाचले पाहिजे. आजची शिस्त उद्याचे यश घडवते. आजची जागरूकता उद्याचा डॉक्टर घडवते. वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही. अटेंडन्स, इंटरनल मार्क्स, प्रिलिमिनरी एक्झाम, युनिव्हर्सिटीचे नियम आम्ही बदलवू शकत नाही. आणि जर त्यावेळेला परीक्षेला बसू नाही दिल्यास मग पालक फोन करतात, शिफारसी करतात, ओळखी काढतात, विनंत्या करतात. परंतु पालकांनो, असा कुठलाही तुमचा प्रयत्न यापुढे उपयोगी पडणार नाही. आम्ही त्याकरताच आधीच आपल्याला वारंवार सूचना देत आहे. आणखी मी तुम्हाला एक विनंती करेल की आपल्या पाल्याशी रोज किमान 5 ते 10 मिनिट बोला आणि त्याला प्रश्न विचारा. आज कॉलेजला गेला होतास का? अटेंडन्स किती आहे? इंटरनलमध्ये किती मार्क्स मिळाले? रीडिंग अवर्सला बसतोस का? काही अडचण आहे का? तुला आमची काही मदत हवी आहे का? हा 10 मिनिटांचा संवाद त्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. महाविद्यालय तुमचे विरोधक नाहीत. काही पालकांना असे वाटते की महाविद्यालय विद्यार्थ्यांवरती खूप जास्त नियम लादत आहे, पण वास्तव अगदी वेगळं आहे. हे सर्व नियम विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी नाहीत, तर त्यांना एक सक्षम, जबाबदार आणि यशस्वी डॉक्टर बनवण्यासाठी आहेत. आणि तुमच्या मुलाविरुद्ध नाही, आम्ही त्याच्या भविष्याच्या बाजूने उभे आहोत. शेवटी एक मनापासून विनंती, प्रिय पालकांनो, आपण आपल्या मुलांना जन्म दिला आहे, त्यांच्यावर संस्कार केले आहेत, त्यांना मोठी स्वप्ने पाहायला शिकवले आहे. आता त्या स्वप्नांना वास्तवात उतरविण्याकरताची वेळ आलेली आहे. आपल्या एका फोनमुळे, एका संवादामुळे, एका योग्य निर्णयामुळे, एका वेळेवर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आपल्या पाल्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आज आपण त्याच्यावर लक्ष ठेवले तर उद्या तो हजारो रुग्णांचे प्राण वाचवेल. आज आपण त्याला शिस्त लावली तर उद्या समाज त्याचा अभिमान बाळगेल. आज आपण त्याला योग्य दिशा दिली तर तो आपल्या कर्तृत्वाने आपल्या कुटुंबाचे, महाविद्यालयाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करेल. लक्षात ठेवा पालक मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या यशामागे केवळ त्याची बुद्धिमत्ता नसते, त्यामागे पालकांची जागरूकता, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्याची सातत्यपूर्ण मेहनत असते. आपण पालक, आम्ही शिक्षक आणि आपला पाल्य ही तिन्ही चाके एकाच दिशेने फिरली तर यश निश्चित आहे. चला, आपण सर्वजण मिळून आपल्या पाल्याला केवळ MBBS पदवीधर नव्हे तर एक सक्षम, संवेदनशील, जबाबदार आणि उत्कृष्ट डॉक्टर घडवूया. धन्यवाद.